2 दिवस झाले पालक ना फ्रिजमध्ये तशीच होती. कारण मुलांना ही पालक अजिबात खायची नव्हती. तर आज ठरवलं काहीही झालं तरी मुलांना ही पालक खायला द्यायची म्हणजे द्यायची. तर काय केलं? पालक छान बारीक चिरून घेतली. त्यात उकळलेला बटाटा टाकला आहे. उकळलेले वाटाणे टाकायचे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर काही ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, जे छान चॉप करून घेतले. अजून छान हेल्दी बनवण्यासाठी पनीर किसून टाकलं, काही मसाले टाकले, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ टाकलं. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बाइंडिंगसाठी 2 चमच बेसन पीठ टाकलं. परत हे सगळं छान मिक्स केलं आणि गोळा तयार करून घेतला. आता यातला एक छोटा गोळा घेऊ आपण. बटर पेपरला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि हा आपल्याला छान थालीपीठासारखं थापून घ्यायचं आहे. यावर अजून थोडेसे मी पांढरे तीळ टाकले आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घेतले. तवा छान गरम करायचा आणि हे थालीपीठ आपल्याला दोन्ही साइडनी आलटून-पलटून छान भाजून घ्यायचे आहे. वरून भरपूर असं तूप लावायचं म्हणजे हा पदार्थ अजून हेल्दी होतो. आणि इथे बघू शकता आपण मुलांना पालक आवडत नाही ना, त्याच पालकपासून आज छान हेल्दी अशी रेसिपी बनवली. तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी नक्की ट्राय करा.